ओके, तर मी आहे मल्हार पुजारी आणि मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेलो आहे ट्रिगोनोमेट्री 2 चा लेक्चर नंबर 4. ठीक आहे, लेक्चर नंबर 3 अलाइड अँगल बद्दल होतं. लेक्चर नंबर 4 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स बद्दल आहे. मी तर तुम्हाला मल्टिपल अँगल्स काय ते पहिल्यांदा सांगणार आहे, पण नंतर. ठीक आहे, त्याच्या आधी मागच्या लेक्चर मध्ये काय शिकलेलं होतं रे, तर मागच्या लेक्चर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ठीक आहे, मागच्या लेक्चर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकला होता. कुठला रे? एक मिनिट, वायर जोडली नाहीये. एक मिनिट, काय झालं? ओके, यूएसबी खराब नाही, चांगला आहे. ठीक आहे, तर ट्रिगोनोमेट्री 2 लेक्चर नंबर 4. मागच्या लेक्चर मध्ये काय शिकलो होतो रे? मागच्या लेक्चर मध्ये काय शिकलो होतो? मागच्या लेक्चर मध्ये अलाइड अँगल शिकलो होतो, बरोबर? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन ऑफ अलाइड अँगल, समजतंय? तर थोडस रिवाइज करायचं का अलाइड अँगल? ओके, तर आपला पहिल्यांदा मूळ. ठीक आहे, अलाइड अँगल बद्दल काय होतं रे मूळ? आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, बरोबर? तानाजी मालुसरे की जय. तसं आधी रेशो. ठीक आहे, रेशो चुकलं तरी म्हणलं मी तुम्हाला. बघितलं तुम्ही जागा आहे का झोपलाय? आधी चिन्हाचा प्रश्न सोडवायचा, मग रेशो कडे जायचं. आधी चिन्हे मग रेशो. आधी लग्न चिन्हाचं मग माझ्या रेशोचं. आधी चिन्ह बघायचं. चिन्ह कसं बघणार? ठीक आहे, त्याच्याबरोबर कुठला ट्रिगोनोमेट्री फंक्शन आहे? कॉस. कॉस म्हणून घेतो. कॉस इज इक्वल टू π/2 प्लस थिटा. घ्या ना काहीतरी. आता हा π/2 प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? मला सर इथपर्यंत पाय असतं ना, पाय प्लस थिटा म्हणजे इथे कुठेतरी येणार तो अँगल. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतं. कोण म्हणलं? आमच्या सारखं ट्रिगोनोमेट्री कुठेच नाही, बरोबर आहे? साइन पॉझिटिव्ह असतं पण कॉस निगेटिव्ह असतं, म्हणल्यावर उत्तराचं चिन्ह काय येणार? निगेटिव्ह. आता चिन्हाचा प्रश्न सोडला, आता रेशो आहे का नाही बघायचं. रेशो आहे म्हणल्यावर कॉसचं काय होणार? कॉस होणार साइन. समजतंय? दिस इज अलाइड अँगल. आता रेशो जर नाही आला तर कॉसच राहतं, साइनचं साइनच राहतं आणि टॅनचं टॅनच राहतं. समजतंय का रे? जर रेशो आला तर कॉसचं साइन होतं, साइन असेल तर त्याचं कॉस होतं, टॅन असेल तर त्याचं कॉट होतं, कॉट असेल तर त्याचं टॅन होतं. ठीक आहे, सिमिलरली इज अप्लाइड फॉर कोसेक आणि सेक. ठीक आहे, आता हे वेगळं काय सांगायची गरज नाही. तर एवढं शिकलं लेक्चर नंबर 3 मध्ये. ते खूप इम्पॉर्टंट होतं. आणि एक्सरसाइज 3.2 हा पण बघितला, जो कसा येतो, कसं माणसाला समजत नाही, अरे हे कसं घेत चिन्हाचा गोळ. तर मी त्यासाठी तुम्हाला हे वापरायला सांगितलेलं. आधी लग्न चिन्हाचं मग माझ्या रेशोचं. कोण म्हणला असं? मल्हार पुजारी. ठीक आहे, तानाजी मालुसरे काय म्हणला होता? आधी लग्न माझ्या कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. समजतंय? मी काय म्हणतो? आधी लग्न चिन्हाचं मग माझ्या रेशोचं. समजतंय? तर हे होतं लेक्चर नंबर 3. आता लेक्चर नंबर 4 कडे जाऊया. ठीक आहे, तर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल पाहिजे. ठीक आहे, कंपाऊंड अँगल झाल्यावर अलाइड अँगल पाहिजे. आता अलाइड अँगल नंतर मल्टिपल अँगल. आता मल्टिपल अँगल काय म्हणावं सर? मल्टिपल अँगल काय नाही, थिटाची मल्टिपल. तुमच्याकडे एक अँगल आहे थिटा,
तुम्ही आतापर्यंत साइन थिटा वगैरे अशी घेत होता, बरोबर. आता मल्टिपल घ्या त्याचे. थिटाचा मल्टिपल कोण? 2 थिटा, 3 थिटा, 4 थिटा, 5 थिटा, अप टू सो ऑन. ह्याचे जर तुम्ही ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स घेतले तर ते होतात ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. मग असे जर आपण घेतले तर आपल्याला काही फॉर्म्युले मिळतात जे तुमच्या समोर आहेत. अजून दाखवू का तुम्हाला? अजून दाखवतो बघा. कॉस थिटा, टॅन 2 थिटा, है ना. हाफ अँगल फॉर्म्युले पण आहेत. मल्टिपल काही असू शकतात ना, 1/2 पण असू शकतो. समजतंय का? 1/2 असू शकतो म्हणजेच हाफ अँगल. ते पुढे आहे, ते बघणार आहे, पण मी फक्त तुम्हाला दाखवलं. तर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल म्हणजे थिटाच्या जागी कुठलाही एक अंक आला 3/2 थिटा, 4/2 थिटा म्हणजे 2 थिटा, है ना, 5/2 थिटा. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स. तर ते आपण बघणार आहे. आणि खूप खूप इम्पॉर्टंट, जागोजागी फॉर्म्युला लागणार. sin 2 थिटा इज इक्वल टू 2 sin थिटा cos थिटा. 12वीच्या मुलांना विचारा, तुमचे जर कोण मित्र असतील 12वीचे तर त्यांना विचारा की ट्रिगोनोमेट्रिकची ही जी फॉर्म्युला ते इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये किती इम्पॉर्टंट आहेत रे. एवढंच फक्त विचारा. हे जर तुम्ही विचारलं तर बघा ते काय म्हणतील, फक्त बघा. कारण त्यानं पण 11वी मजेत घाललेली असती, त्याला पण समजत नाही, त्याचं पण वाटतं थोडंसं झालेलं असं. तो म्हणेल, जर कोण चांगला असेल माझ्यासारखा तर तो म्हणेल अरे खूप इम्पॉर्टंट आहे ते कर. पण जर बघा तुमच्याच ह्याच्यावरून ठरवा तर तसला असेल तर म्हणेल अरे काय कशात काही नसते रे, काय उपयोगाला लागणार, असं म्हणतो की नाही. बघा आता तुमचे मित्र कसलेत त्यानुसार. ठीक आहे, तर आपण एक एक थेरम बघूया. थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, थेरम म्हणण्यापेक्षा फॉर्म्युला येते. समजतंय? फॉर्म्युला येते. तर आपल्याला काय दिला रे अँगल? 2 थिटा दिला. 2 थिटा हा थिटाचा मल्टिपल आहे. ठीक आहे, पण फॉर्म्युला बनवूया. चला, sin 2 थिटा. ठीक आहे, sin 2 थिटा इज इक्वल टू 2 sin थिटा cos थिटा. हे आपल्याला प्रूफ करायचं. sin 2 थिटा इज इक्वल टू 2 sin थिटा cos थिटा. ओके, मग हे बघा काय करायचं म्हणजे प्रूफ म्हणून लिहितो मी असं, प्रूफ. ठीक आहे, प्रूफ कसं लिहिणार रे? हे बघा, साइन ऑफ 2 थिटा. 2 थिटाला मी असं लिहू शकतो का रे? साइन ऑफ थिटा प्लस थिटा. काय फरक पडतो ना? काय फरक पडतो? साइन ऑफ थिटा प्लस थिटा. ओके, युजिंग असं लिहितो. युजिंग, आता तुम्हाला माहिती आहे मी आता पहिल्यांदा दाखवतो, पुढच्या फॉर्म्युला बसणं मी नाही दाखवणार. ठीक आहे, आता तुम्हाला खूप ह्याची तयारी झाली असणार. साइन ऑफ ए प्लस बी, साइन फंक्शन आहे, सज्जनांचं फंक्शन आहे तशी परिस्थिती स्वीकारणारं फंक्शन आहे तशी परिस्थिती म्हणजे प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. सज्जन आहे, कॉसला घेऊन चालणार म्हणजे कसं बघा, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर हाच फॉर्म्युला फक्त साइन ऑफ थिटा प्लस थिटाला वापरा. देअरफॉर म्हणायचं साइन ऑफ 2 थिटा इज इक्वल साइन ऑफ 2 थिटा. काही अक्कल नाही रे, फक्त फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला कसा आला म्हणा सर? असा जर कुठल्या माणसाचा प्रश्न असेल तर त्यासाठी आता मी काय करू, है ना. उगाच मी मला हे नाही आहे ना, मला काय रे, आता IPL ची मॅच सुरू आहे बरोबर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सची मॅच सुरू आहे. मला बघता येते, पण मी ती का बघत नाहीये? का नाही बघ? कारण मला वाटतं ना ते बघून आपलं काहीतरी होणार आहे आणि हे करून आपलं काहीतरी होणार आहे. समजतंय मग? म्हणून उगाच मी हे, मला रिकामा वेळ मिळाला म्हणून मी हे लेक्चर टाकत नाही. त्यामुळे काहीतरी अर्थ असतो मी शिकवण्यामध्ये. तर कृपया लेक्चर बघत जावा, पूर्ण बघत जावा. तुमचाच फायदा होणार आहे, मला काही मिळणार नाही. ठीक आहे, मला काही मिळणार नाही. इतक्या लवकर मॉनिटायझेशन होत नसतं युट्यूबचं. समजते तुम्हाला, पण समजते माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे तुम्हाला युट्यूब. मॉनिटायझेशन कधी होऊन मग इन्कम स्टार्ट होते. एवढ्याशा सबस्क्रायबरवर एवढं होत नसतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे मला काही एक रुपया काय एक आणा सुद्धा नाही मिळणार. तरी सुद्धा मी करतो काहीतरी, मला काहीतरी मिळेल, हा ना. कर्मण्येवाधिकार असते ना, कर्म वाया जात नसतात, काहीतरी त्याचं मिळतं, तेच देवावर आहे. ठीक आहे,
पण मी उगाच रिकामा वेळ मिळाला म्हणून लेक्चर टाकत नसतो, एवढं तर खरंय. ठीक आहे, वापरा ना मग. येतात इथे ए पण थेटा आहे आणि बी पण थेटा आहे. ओके म्हणा सर, ठीक आहे. साइन थेटा इंटू कॉस ए बी म्हणजेच काय थेटा, प्लस कॉस थेटा साइन थेटा म्हणजेच काय रे, म्हणजेच काय रे 2 साइन थेटा कॉस थेटा. कसं काय म्हणावं सर? अरे ज्याचा हा प्रश्न आहे ना रे, कसं काय म्हणावं सर, त्यासाठी बघा कॉस थिटा. या कॉस थिटा साइन थिटाला मी असं लिहू शकतो का? साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय फरक पडतो? आता ही तर सेम दिसते. जर दिसत नसेल तर चष्म्याचा नंबर बदला, किंवा घरी कोण तुमचे आई वडील असतील त्या आई वडिलाला म्हणायचं इकडे म्हणायचं, आणि माझ्या एका कानफडात इकडे एक जोरात मारायचं आणि इकडे एक जोरात मारायचं. का? कुणाला पण ज्याला हे साइन थिटा आणि कॉस थिटा सेम दिसत नसतं. हे काय म्हणते बाबा? बरं, आमच्या सरांच्या भाषेत सांगू का? हे म्हणते तू शाणा, एक मिनिट हा, हे म्हणते तू शाणा मी येडा. ही काय म्हणते? तू शाणा मी येडा. ही म्हणते मी शाणा तू येडा. म्हणजेच काय? एक आणि एकच, एकूण एकच ना. एकूण एकच म्हणजे काय? साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणल्यावर साइन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय आला? 2 साइन थिटा कॉस थिटा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. समजतंय? समजतंय का? समजतंय? साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटाचे 2च फॉर्म्युले. असं मी कधी म्हणलं का? नाही म्हणलं. मी असं कधी म्हणणार नाही. आतापर्यंत सांगतो, साइन 2 थिटाचा 2 फॉर्म्युले. टॅनच्या भाषेत पण एक फॉर्म्युला आहे, तो पण आताच घेतो. हा तर समजला का? 2 साइन थिटा कॉस थिटा. समजतंय का नाही? समजतंय का नाही? समजतंय ना? समजतंय ना? ठीक आहे, मग चला तर मग. समजतंय? ओके ओके. मग काय करायचं म्हणून सर आता? साइन 2 थिटाचे 2 फॉर्म्युले. हा तर फॉर्म्युला आधी बघा. साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. समजतंय? समजतंय? पुढे जायचं, पुढे जायचं. चला तर पुढे जाऊया. पुढे जाण्यापेक्षा साइन 2 थिटाचा अजून एक फॉर्म्युला आहे. साइन 2 थिटाचा अजून एक फॉर्म्युला आहे, तो मला घ्यायचा आहे. आणि त्यासाठीच मी या स्लाइडवर येतो आणि मी काय म्हणणार आहे आता? काय मिळाला रे आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला मिळाला 2 साइन थिटा कॉस थिटा. समजतंय? 2 साइन थिटा कॉस थिटा. आता ह्याच्या खाली काही नाही, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 0 नाही आहे, 1 आहे ना, 1 आहे ना. ओके, मग वी नो दॅट आपणास काहीतरी माहित आहे की, काही माहित आहे आपणास. आपणास काय माहित आहे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पुट करा ना व्हॅल्यू, मग पुट करा. म्हणल्यावर काय ना, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर. समजताय? म्हणल्यावर आता मी काय करतो बघा, डिव्हाइड न्यूमरेटर and denominator. ठीक है, बाय कॉस स्क्वेअर थिटा. उगच काय काम धंदे नाहीत मला म्हणून डिवाइड करतो. समजतंय? साइन 2 थिटा इज इक्वल टू, कसं होणार आहे? ज्यांना पटकन जमतंय ना त्यांनी फॉर्म्युला लिहा बरं का, पटकन जो मिळेल तो तुम्हाला. आणि ज्यांना नाही जमत ना पटकन, त्यांच्यासाठीच मी करतोय. ठीक आहे, इथे येणार कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. समजतंय? आता एका कॉस स्क्वेअर थिटाला एक कॉस थिटा, वरचं कॉस थिटा गेलं म्हणल्यावर ठिकाण बघा, एक कॉस थिटा राहणार ना, मग एक कॉस थिटा कसं करतो बघा, इथे तर 1 येणार आणि साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा किती? टॅन थिटा.
आणि इथे बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय येणार, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा, म्हणजे दुसरा फॉर्म्युला मिळाला बघा 2 टॅन थिटा, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये जागोजागी लागतो, हा पण लागतोच 2 साइन थिटा कॉस थिटा, पण हा फॉर्म्युला जागोजागी लागतो. समजतंय? साइन 2 थिटा, साइन थिटा कॉस थिटा हा तर फॉर्म्युला तुम्हाला फिजिक्स मध्ये लागतो, फिजिक्स मध्ये पण लागतो. तर साइन 2 थिटाचा अजून एक फॉर्म्युला मिळाला. कुठला फॉर्म्युला मिळाला? साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. समजतंय? आणि साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस tan square theta. These are the very important formulas for आपके लिए, सिर्फ आपके लिए. समझ रहा है क्या तू? समझ रहा है क्या तू? जान लगा रहा हूं मैं. आमचे सर काय म्हणायचे माहिती का, आमचे सर शिकवताना ना आम्ही समोरच बसलेलो असायचो ना, म्हणल्यावर आमचे सर काय म्हणायचे माहिती, सुन रहा है ना तू, रो रहा हूं मैं नहीं, बता रहा, सिखा रहा हूं मैं. तसं मी आता म्हणतो ना, समझ रहा है क्या तू, जान लगा रहा हूं मैं. ठीक है, ठीक आहे. तर हा पण एक फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला मिळाला. कुठला फॉर्म्युला रे? आता ह्याच्यासाठी दोन फॉर्म्युला तुमच्या हाताखालून जावे त्यासाठी तुम्हाला सराव भरपूर करावाच लागणार आहे. MHT CET मध्ये 100 पैकी 100 मार्क तोच मनुष्य मिळवेल ज्याच्या हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले तोंड पाठ असतील. तोंड पाठ. आता पाठ म्हणजे काय रट्टा मारायचे का नाही? नाही, मी तुम्हाला प्रूफ सहित देतोय. असं कोणी सुद्धा नाही शिकवणार. प्रूफ सहित कोणी सुद्धा नाही शिकवणार. प्रत्येक फॉर्म्युल्याची गॅरंटी देतो तुम्हाला. तर हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले साइनचे 2 आहेत, कॉसचे 4 आहेत, कॉसचे 4 आहेत, कॉसचे 3 स्वतःचे 3 आहेत आणि टॅनच्या भाषेत 1. टॅनचा एकच, टॅन एकच आहे. सज्जन पण आहे, कजाक पण आहे थोडस टॅन, त्यामुळे टॅनचा एकच फॉर्म्युला आहे. साइनचे 2 आहेत, कॉसचे 4 आहेत, टॅनचा 1. ठीक आहे. शिवाय हाफ अँगल फॉर्म्युले पण. एवढे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवा? अरे सगळ्याचा टाईप एकच आहे, एवढं सांगतो. सगळ्याचा टाईप एकच आहे, फक्त सिम्बॉल मध्ये फरक पडतो. सिम्बॉल मध्ये फरक. हाफ अँगल फॉर्म्युला काय नाही. हे बघा, हा अँगल, या अँगल, इथले जे अँगल आहेत त्याचे दुप्पट आहे. म्हणजे हे जे अँगल आहेत ना, या अँगलचा निम्मा आहे म्हणल्यावर मला जर इथे साइन थिटा वापरायचा असेल, हा मी तुम्हाला नंतर करून पण दाखवतो. मला जर साइन थिटा वापरायचा असेल तर मी काय लिहिणार आहे ते बघा. इथे जो अँगल आहे हा अँगल या इथल्या अँगलच्या दुप्पट आहे. म्हणले असं म्हणण्यापेक्षा इथे जे अँगल आहेत ना, साइन थिटा आणि कॉस थिटा, हे जे थिटा आहेत ना, हे अँगल या अँगलच्या निम्मेत म्हणल्यावर आता थिटाच्या निम्म कोण असेल? काय नाही, हाफ अँगल फॉर्म्युला वगैरे त्याला नाव दिले, पण काय नाही, सगळ्याचा टाईप सेमच आहे. फॉर्म्युला फक्त थिटा, जर साइन थिटा विचारला तर थिटाच्या जागी θ/2 ने रिप्लेस करायचं, एवढंच. तरी सुद्धा मी प्रूफ सहित घेतो. काही नाही, याच फॉर्म्युल्याने जायचं आपलं. काय करायचं रे? थिटाला फक्त θ/2 प्लस θ/2 ने वापरायचं, बस एवढंच करायचं. बाकी नाही काय, जास्त डोकं नाही लावायचं. समजतंय? पुढे जायचं. ओके, दिस इज अ कॉस. कॉसचे 3 फॉर्म्युले आहेत. किती कॉसचे फॉर्म्युले आहेत? 3. तर ते 3 कसे आणि कुठले आणि कसे म्हणावं सर सांगणार. ठीक आहे. तर कॉसचा दिलेला फॉर्म्युला कुठला रे? कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. समजतंय? आता हे हे तुम्हाला प्रूफ करायचं ना, मग आता हे प्रूफ घ्या. प्रूफ कसं रे? प्रूफ काय बघा, कॉस ऑफ 2 थिटा तेच करायचं रे. 2 थिटाला स्प्लिट करायचं, थिटा इंटू थिटा, थिटा प्लस थिटा.
आता कॉस फंक्शन आहे, कॉस ऑफ ए प्लस बी, इथे ए पण थिटा आणि बी पण थिटाच आहे. ठीक आहे, कॉस फंक्शन आहे, कजाक फंक्शन आहे, समजतंय, आपलं आपलं बघणार आहे. आणि कॉसचं फायद्यात आहे, फायद्यात म्हणजे प्लस आहे बघा, त्याचं आहे तशी परिस्थिती नाही स्वीकारणार, साईनचं वाटोळं करणार म्हणजे त्याला निगेटिव्ह साईन देणार. म्हणल्यावर कसं होणार बघा बरं, कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू कॉस ए कॉस बी, म्हणजेच काय इथे बी काय कोण आहे, थिटाच आहे ना, मायनस का कजाक आहे ना फंक्शन, त्याचं चांगलं होत आहे. कजाक माणसाचं चांगलं होत असेल तर तू चांगल्या माणसाशी वाईट वाग, आपल्यावरनच ठरवा रे. तुम्ही चांगले आहात, ठीक आहे, तुमच्या आजूबाजूला कोण वाईट माणसं असेल तर त्यांच्यावरनं ठरवा म्हणतोय. साइन ए साइन बी म्हणजेच काय, साइन थिटा इंटू साइन थिटा, हा डॉट प्रोडक्ट आहे पॉइंट बी. तर कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. समजतंय का, समजतंय. हेन्स द प्रूफ. मिळाला बघा फॉर्म्युला मिळाला का फॉर्म्युला. अरे वा, म्हणावं सर चांगला मिळाला. एकच मिळालं की म्हणावं सर, तुम्ही तर 4 म्हणलेला, म्हणलं ना. कॉसचे स्वतःचे 3 फॉर्म्युले, स्वतःचे 3 फॉर्म्युले कॉसचे, समजतंय. आता कॉसचे स्वतःचे 3 फॉर्म्युले ते कसे ओळखायचे म्हणावं सर. हे बघा, तुम्हाला हे माहिती नाही रे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, मग कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल रे, मला सांगा बरं. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग आता ही व्हॅल्यू इथे पुट करा ना, व्हॅल्यू इथे पुट करा, म्हणल्यावर कसं होणार, कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे कसं होणार रे, कसं होणार, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. बघा कजाक फंक्शन, साइन स्क्वेअर थिटाला कुठलं चिन्ह दिलं, मायनस दिलं की नाही. म्हणजे कॉस 2 थिटाचा अजून एक फॉर्म्युला मिळाला तुम्हाला. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. समजतंय, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला काय मिळाला, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हा एक अजून एक फॉर्म्युला मिळाला. अरे मी हे का शिकवतोय, हे तुम्हाला इथे उपयोगाला येणार आहे, इथे जास्त हे वास्ट नाहीये, पण हे इंटिग्रेशन मध्ये जागोजागी सबस्टिट्यूशन करावं लागतं तरच गणित सुटतात. ठीक आहे, तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर थिटा विचारतात. मग आता त्या साइन स्क्वेअर थिटाच्या जागी तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा तोंडी येतं, इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा मायनस साइन थिटा. सॉरी माफ करा, इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा साइन थिटा असतं आणि इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा मायनस कॉस थिटा असतं. समजतं. तर इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा माहिती आहे तुम्हाला, पण तिथे विचारतात साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इंटिग्रेशन. मग तेव्हा काय करणार, तर तेव्हा सबस्टिट्यूशन करावी लागते. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 ची व्हॅल्यू, आता बाय 2 काय म्हणतो सर, मी तुम्हाला म्हणलं मागच्या वेळेला, समजतंय तुम्हाला. किंवा साइन स्क्वेअर थिटा विचारतात, साइन स्क्वेअर थिटाचं इंटिग्रेशन तुम्हाला विचारलं तर इथे कॉस्ट बघा, साइन स्क्वेअर थिटाची ह्याच्यावर व्हॅल्यू काय काढणार रे तुम्ही, 1 मायनस कॉस थिटा अपॉन 2. समजतंय. आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं ते सोपं आहे. आता 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 चं इंटिग्रेशन खूप सोपं आहे, ते आपण इंटिग्रेशन पण जागोजागी सबस्टिट्यूशन लागतं. त्या जागोजागी सबस्टिट्यूशन साठी हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. समजतंय का. तर परत एकदा ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल, याचा प्रूफचा मी खोडतो मी, सॉरी. ठीक आहे, कुठला फॉर्म्युला मिळाला आपल्याला, कॉस 2 थिटाचे 2 फॉर्म्युले मिळाले सर. ठीक आहे, एक तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस ऑफ 2 थिटाचा दुसरा कुठला रे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. समजतंय, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. अजून 2 कुठले, चला तर मग
आता कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी तुम्ही काय पुट केलं रे, कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी तुम्ही वन मायनस साइन स्क्वेअर थिटा पुट केलं. आता साइन स्क्वेअर थिटाच्या जागी वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा पुट करून बघा काय येते बघा. मग चला कॉस टू थिटाच्या जागी साइन स्क्वेअर थिटाच्या जागी वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता मायनस साइन आहे, कंसाच्या बाहेर आहे, आत घेऊन जावा, चिन्ह बदलणार. ठीक आहे, म्हणल्यावर कसं होणार, कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन प्लस कॉस स्क्वेअर थिटा. समजतंय, प्लस कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन. हे मायनस वन इथे लिहिले म्हणल्यावर काय होणार, टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन. बघितलं का कॉस फंक्शन कसं आहे, कजाक फंक्शन. स्वतःला पॉझिटिव्ह चिन्ह दिलं स्वतःच्या फॉर्म्युल्यात आणि साईनला कुठलं चिन्ह दिलं, निगेटिव्ह. म्हणून तर सांगतो ना, जेव्हा वाईट माणसांचं, कजाक माणसांचं जेव्हा चांगलं होतं तेव्हा तो चांगल्या माणसांशी वाईट वागतो, चांगल्या माणसांशी वाईट वागतो. समजतंय. कॉस टू थिटाचा अजून एक फॉर्म्युला मिळाला बघा. नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला एक प्रूफ देतोय, पण मी एका व्यवस्थित लिहून देईन तेव्हा. ठीक आहे, समजतंय. तुम्ही त्याला हायलाइट वगैरे करत जावा. ठीक आहे, धवाडा मोठाच्या मोठा लिहित जावा तुमच्या वहीच्या खाली. मोठाच्या मोठा फॉर्म्युला यायचा 3-4 ओळीमध्ये बसवायचा, मोठाच्या मोठा. म्हणजे कसा म्हणत बघा, या जर तुमच्या अशा ओळी आहेत, ठीक आहे, अशा 3-4 ओळी असतात, तर असं लिहायचं तुम्ही कॉस ऑफ टू थिटा. का असा लिहायचा, तर हायलाइट होतो, हायलाइट नाही हायलाइट होतो. ठीक आहे, हायलाइट होतो. हायलाइट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही रिव्हिजन टाकणार तेव्हा तुम्ही अट्रॅक्शन होणार. त्या अट्रॅक्शन मध्ये एक मिनिट, अट्रॅक्शन होणार आणि अट्रॅक्शन मध्ये त्यामुळे ते वाचू शकणार. असं मोठा फॉर्म्युला लिहायचा, त्यामुळे तो हायलाइट होतो. ठीक आहे, पुढे जायचं. पुढे कसं करायचं, 3 फॉर्म्युले झाले म्हणा सर कॉस टू थिटाचे. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. अजून एक सांगा म्हणा सर. ठीक आहे, अजून एक सांगायचं आहे तुम्हाला, अजून एक पाहिजे ना. कॉस ऑफ टू थिटा हा फॉर्म्युला घ्या, वरचा फॉर्म्युला, सगळ्यात वरचा फॉर्म्युला. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. मी असं समजतोय की तुम्ही नोट्स बनवताय. ठीक आहे, मी जे तुम्हाला लिहून देतोय ते तुम्ही लिहिताय वही पेन मध्ये. जर लिहित नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. खाली काही नाही म्हणजे काय, 1. खाली काही नाही म्हणजे काय, 1. म्हणजेच परत कसं रे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. समजतंय का रे, समजतंय. म्हणल्यावर आता कसं होणार बघा बरं. हा, आता परत मगाशी काय केलं तर आपण सगळ्याला कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. पण ह्याला पण करा ना मग. कॉस म्हणणार भाड खाऊ ना, साईनला केलं सगळ्यांनी डिवाइड केलं आणि माझ्यानेच केलं. आता माझ्या ह्याला तुम्ही करत नाही होय, माझ्या ह्याला करत नाही होय, तुम्ही करा म्हणून करणार म्हणून. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. समजतंय. ठीक आहे, म्हणल्यावर कसं होणार आहे आता इथे लिहितो बघा. cos 2 theta is equal cos square theta upon cos square theta 1 minus sin square theta upon cos square theta tan square theta divided by cos square theta upon cos square theta 1 plus sin square theta upon cos square theta tan square theta. ही पण इंटिग्रेशन मध्ये याचा उल्लेख लागतो. इंटिग्रेशनची गणित सोडवायला ह्याची मदत होते सबस्टिट्यूशन मध्ये, त्यामुळे हे लागतं. त्यामुळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॉस थिटाचे 4 फॉर्म्युले बघितले आपण. कुठले कुठले फॉर्म्युले म्हणा सर आम्ही नाच सोडून देतो. अरे यही तो है जलवा, यही तो जलवा है. कौन सा जलवा है बताओ सर, जल्दी से जल्दी बताओ हमको. अरे इसी को तो ही बोलता है मेहनत. जी जान लगा के फॉर्मूले याद रखना, तभी तो आएंगे. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्मुले शिकला देवा. पहिला फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. थिटा नाही का. दुसरा फॉर्म्युला
2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं. कजाक फंक्शन आहे, स्वतःला पॉझिटिव्ह आणि परत 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि चौथा फॉर्म्युला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर सत्य. वेरी वेरी इंपॉर्टेंट. यही तो झलक है, आगे भी बहुत कुछ है. ठीक है, आगे भी बहुत कुछ है. तो cos 2 थीटा इज इक्वल टू cos स्क्वायर थीटा माइनस sin स्क्वायर थीटा. ओके, आगे जाएंगे. अरे वाह, आगे जाएंगे. ये भी बहुत अच्छा, ये भी बहुत इजी है. tan 2 थीटाचा फॉर्म्युला परत तेच करायचं. tan ऑफ a प्लस बी वापरायचा. फक्त इथे याच्या जागी पण थीटा आणि बीच्या जागी पण थीटा. 2 थीटा इज इक्वल टू tan ऑफ थीटा प्लस थीटा, थीटा प्लस थीटा. आता tan ऑफ a प्लस बी फॉर्म्युला tan a म्हणजे काय tan थीटा प्लस tan थीटा अपॉन 1 मायनस 1 तर खासियत असते डिनॉमिनेटर मध्ये 1, tan ची खासियत आहे, मायनस tan a इंटू tan b म्हणजे tan थीटा इंटू tan थीटा. इथे पॉइंट म्हणजे डॉट प्रोडक्ट आहे. मग आता वरती काय होणार 2 tan थीटा आणि खाली काय राहणार 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. समजते का रे? tan 2 थीटाचा फॉर्म्युला काय आला 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. समजते? tan स्क्वेअर थीटा. ठीक आहे, दिस इज अ tan 2 थीटाच फॉर्म्युला. बघा या ह्याच्यात मी थेरम भरपूर आहे. या लेक्चर मध्ये थेरम घेतलेला आहे मी, सगळंच एका लेक्चर मध्ये घेतलं कारण की लेक्चर पण खूप मोठं होतं. ठीक आहे, पण आणि खूपच होईल, एकाच टायमाला खूप अप्लाय केल्यासारखे होईल. त्यामुळे ह्याचे जे सगळे क्वेश्चन एक्सरसाइज वगैरे आहे ते मी नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. ठीक आहे, आणि असं करणार आहे की हा भाग मल्टिपल अँगलचा ते थांबला की ह्याचे जे एक्सरसाइज यानंतरचा फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले स्टार्ट होतो. तो त्याची गरज आहे, बरोबर आहे, पण इथपर्यंत शिकलो ना. आता ह्याचे ऑब्जेक्टिव्ह मी घेणार, ह्याचा ऑब्जेक्टिव्ह सेशन सुद्धा घेणार. मला असं वाटलं की ऑब्जेक्टिव्ह सेशन फक्त लोक बघताय कारण की त्याचे व्ह्यूज जास्त येत आहेत, बाकीचे थिअरी बघत नाही. मी तुम्हाला परत एकदा म्हणतो, बोर्डाला थेरॉटिकल प्रश्न येतात आणि ठीक आहे तुम्ही थिअरी नाही केली मान्य करू. ठीक आहे, थिअरीला इज इम्पॉर्टंट. थिअरी करून कुठे ऍडमिशन नाही मिळणार, थेरी वरनं कुठे ऍडमिशन नाही मिळणार, बरोबर आहे. तुम्हाला सीओबी कॉलेज मिळाल, तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या क्वेश्चन पेपर मध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडले, समजलं, आणि तुम्हाला सीओईपी बीजेटी कुठलं तरी कॉलेज मिळालं तिथे जेव्हा, आणि तुम्हाला पण बोर्डाला कमी पडले, बोर्डाला तुम्हाला पीसीएम मध्ये किती बरं पीसीएम सॉरी एकूण काय तर 75% पडले, समजतंय, 75% पडले बोर्डाला. तर सीओईपी मध्ये कंपनी सगळ्यात भारी कंपनी आहे. ठीक आहे, सगळ्यात भारी कंपनी आहे. त्याचा जर तिथे असेल की 10वीला 90% तुम्हाला म्हणजे पाहिजेच असणार, बरोबर, तुम्हाला पडलीच असणार 90%, कोणाला पण पडतात 90% पेक्षा जास्त. आणि जर तिथं कंडिशन इज अप्लाय असेल की 12वीला 80% वर मार्क पाहिजेत किंवा 85% वर मार्क पाहिजे, तेव्हा तुम्ही गेला ना, संपलं. मग काय तर करत बसणार, एम ए कर, सॉरी काय म्हणतो त्याला, एमटेक करतो, एमटेक यमच येतो मग टेकायला, एमटेक करत बरं यमच येतो टेकायला, म्हातार होतं एमटेक करत. अभ्यास तर सगळाच करायचा आहे, थिअरी आधी करायची मग ऑब्जेक्ट, समजतंय. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, कुठले फॉर्म्युले ते नंतर मी लिहून देणार तुम्हाला, व्यवस्थित लिहून देतो. आता नाही किंवा तर नेक्स्ट लेक्चरला तर जेव्हा मी पूर्ण रिवाइज करतो तेव्हा तर सगळेचे सगळे फॉर्म्युले समजते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल. अरे वा, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल फॉर्म्युले. आता मी तुम्हाला म्हणलं हाफ अँगल फॉर्म्युले उगाच नाव द्यायचं काही नाही, तरी सुद्धा घेतो. हाफ अँगल म्हणजे काय रे, θ/2. मग ह्याचा जर तुम्ही साइन थिटा घेतलं, सॉरी
हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल म्हणजे समजा आपण आता साइन 2 थिटा बघितलं तर ह्याचा हाफ कुठला रे साइन थिटा, ह्याचे फॉर्म्युले जिथे हाफ अँगल येतो, हाफ अँगल म्हणजे θ/2 असलं काहीतरी तेच. म्हणल्यावर आता बघा साइन आपल्या तुम्हाला ह्याचे पण फॉर्म्युले आहेत. साइन थिटा, साइन थिटा कसा लिहिणार आहे तुम्ही, साइन थिटा लिहिणार साइन ऑफ θ/2 प्लस θ/2, θ/2 प्लस θ/2 म्हणल्यावर कसं आता परत साइन ऑफ a प्लस बी वापरणार, सगळं करणार बरोबर आहे. आणि मिळून काय मिळणार तुम्हाला 2 sin θ/2 cos θ/2. याच पद्धतीने जायचं ना रे, मगाच्याच पद्धतीने जायचं. मगाच्याच कुठल्या म्हणू सर, याच पद्धतीने जाणार ना तुम्ही. ही जी सगळी प्रोसेस आहे तसेच जाणार, फक्त थिटाला कसं स्प्लिट करणार तुम्ही, θ/2 प्लस θ/2 अशाच पद्धतीने स्प्लिट करणार ना, समजतंय? अशाच पद्धतीने स्प्लिट करणार, समजतंय? म्हणल्यावर तुम्ही काय केलं रे, जिथे जिथे तुम्हाला थिटा दिसला, जिथे जिथे तुमचा फॉर्म्युला थिटा होता त्याच्या जागी तुम्ही θ/2 ठेवणार. अरे वा, म्हणल्यावर हेच ठेवायचं आपलं. जिथे जिथे थिटा दिसतोय तुम्हाला फॉर्म्युल्यात तिथे तिथे θ/2 ठेवायचा. ओके, मग मी एके ठिकाणी मगाचे फॉर्म्युले लिहितो आणि मग मला तुम्हीच सांगा की हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये ते कसं येणार. ठीक आहे, हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये ते कसं येणार बघा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, ठीक आहे. दिस इज अ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँगल्स TFMA, आणि इथे असेल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल. ठीक आहे, काहीतरी साइन 2 थिटा, 2 sin थिटा cos थिटा, समजतंय? 2 sin थिटा cos थिटा. ठीक आहे, आता 2 थिटाच्या जागी काय लिहा, थिटा लिहा, थिटा लिहा. 2 थिटाच्या जागी, 2 थिटाच्या जागी थिटा लिहा. आता हे बघा, इथले जे अँगल आहेत ना, ह्याच्या अँगल हा दुप्पट आहे. हा अँगलच्या सगळे इथले जे अँगल आहेत ते निम्मे आहेत. मग ह्याच्या निम्मे अँगल लिहायचे ना फक्त तिथं. मग ह्याचा निम्मा कुठला असतो, θ/2. बनला रे फॉर्म्युला, बनला. हा तुम्हाला फिजिक्स मध्ये युज करावा लागतो. कुठे युज करावा लागतो, ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी, जेई मध्ये किंवा नीट जे लोक देणार आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला युज करावा लागतो. कुठे युज करावा लागतो म्हणून सर, तुम्हाला प्रिझम फॉर्म्युला आहे, प्रिझम फॉर्म्युला बरोबर आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये प्रिझम फॉर्म्युला आहे. काय रे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस डेल्टा m/2 अपॉन साइन ऑफ, ठीक आहे, a/2. इथे हाफ अँगल फॉर्म्युला आला बघा, a/2. आणि इथे पण इथे तुम्हाला युज करावा लागतो हा फॉर्म्युला, किंवा स्नेल्स लॉ काय सांगतो, साइन I अपॉन कॉस I, कॉस बरोबर. हे एक मिनिट, साइन I अपॉन साइन R चुकून झालं ते फॉर्म्युलानुसार, बरोबर आहे. क्वेश्चन होता की क्वेश्चन मध्ये असं देतात, की साइन R इज इक्वल टू कॉस I. ठीक आहे, तेव्हा म्यू इज इक्वल टू विचारतात, म्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं देतात. मग तेव्हा तुम्हाला ना साइन R च्या जागी कॉस I ठेवा लागणार आणि साइन I तुम्हाला स्प्लिट करावं असं देणार. हा, कॉस ऑफ I/2 असं देणार, असं काहीतरी देऊ शकता फिजिक्स मध्ये, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तेव्हा हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यात हाफ अँगल फॉर्म्युलामध्ये, स्नेल्स लॉ मध्ये हे सगळं हाफ अँगल फॉर्म्युला युज करावं लागतं. समजतंय? मी फक्त तुम्हाला थोडक्यात सांगितलं. ठीक आहे, आता तेव्हा फिजिक्स वाल्या माणसांनी तुम्हाला शिकवताना म्हणणार आहे की मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये झालं का नाही माहित नाही, तरी तो फॉर्म्युला देतो आणि तुम्ही मग म्हणता आम्ही नाद सोडून देतो सायन्स, आम्ही जातो कॉमर्सला. कॉमर्स तर काय सोपं आहे काय? तुम्ही या मॅथमॅटिक्स मुळे सायन्स सोडणार आणि कॉमर्स घेणार, बरोबर आहे. 2 वर्ष वाचणार तुम्ही, 2 वर्ष काय वाचणार. नंतर कॉमर्स वाल्यांना पण फर्स्ट इयर पासून हेच मॅथमॅटिक्स सुरू होतं. मग तेव्हा काय करणार, आर्ट घेतो म्हणा सर. ठीक आहे, आर्ट घेऊन काय करणार, आर्टला इकॉनॉमिक्स असतं, इकॉनॉमिक्स मध्ये मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स दोन्ही ठेवावं लागतं काहीतरी, है ना. कॉमर्स
घेऊन इकॉनॉमिक्सची अवकात कळलेली असते, आपल्याला किती इकॉनॉमिक्स जमत आहे म्हटल्यावर मॅथ्स झक मारत घ्यावं लागतं. मॅथ्स झक मारत घेतलं की परत तेच येतं आणि तिथे इन डिटेल येतं परत. रिअल नंबर इन डिटेल, इंटिग्रेशन 3दा ना, ट्रिपल इंटिग्रेशन, M3 M2 हे सगळं इंजिनिअरिंग मध्ये. M3 M2 माणसं वाईडी होते. M3 M2 जमत नाही. का जमत नाही? हे 11वी 12वीचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह नीट केलेलं असतं. ठीक आहे. साइन 2 थिटाचा दुसरा कुठला फॉर्म्युला मिळाला रे आपल्याला? टॅन्स मध्ये, बरोबर. तर काय मिळाला तो? 2 tan थीटा 1 प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे का मायनस आहे म्हणा सर? मायनस हा नाही, प्लस आहे, बरोबर. इथे प्लस आहे, सॉरी प्लस आहे. 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आणि मग इथे आता थीटाच्या जागी समजलं तुम्हाला. आता थीटाच्या जागी काय पुट करायचं होतं? थीटा बाय 2 पुट करायचं, तो फॉर्म्युला बनतो 2 tan थीटा बाय 2 on 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. समजतंय? कॉसच्या मध्ये चला, कॉस 2 थीटा, कॉस 2 थीटाचे 4 फॉर्म्युले. अरे वा. पहिला फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. अरे मी असं करतो की कलर बदलतो, बरोबर. कलर बदलल्याने काय होणार तुम्हाला चांगलं लक्षात राहील. म्हणजे सगळं परत सगळं सारखंच वाटेल रे, सगळं सारखंच वाटेल. ठीक आहे. काय मिळणार? चला, कॉस ऑफ 2 थीटा, कॉस ऑफ 2 थीटा कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. अजून एक फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. अजून एक फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. अजून एक फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आता थीटाच्या जागी फक्त काय ठेवायचं तुम्हाला? थीटा बाय 2. संपला विषय. कॉस थीटाची किती फॉर्म्युले? 4 फॉर्म्युले. कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 माइनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. समजतंय? 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 माइनस 1 माइनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि 1 माइनस tan स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. समजतंय का रे? cos 2 थीटाचे 4 फॉर्म्युले ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल हे पाहिलं आपण. आता पुढे tan 2 थीटाचा फॉर्म्युला 2 tan थीटा. tan थीटाला फक्त मायनस असतं बघा, कारण की ती tan स्क्वेअर थीटा म्हटल्यावर तर थीटाच्या जागी फक्त थीटा बाय 2 ठेवायचं. 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2. कोण म्हणे या 2 ला हे 2 निघून जात? कालवा म्हणाव की सर कसलं भारी आहे. त्या 2 ला 2 निघून जाईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की का नाही घालवलं म्हणून सरनी? होय ना, या 2 ला 2 हुशार हुशार. हो का, इथं पण जाते की म्हणा सर, इथे पण जाते, इथे पण जाते, या ह्याच्यात पण जाते, या 2 ला 2. बघा तुम्हीच जाते का नाही? मी काय सांगू, तुम्हीच हुशार आहे. हो ना. अरे ते अँगल मधले, अँगल मध्ये काहीतरी किंमत असेल असं घालवू नका. समजतंय? ठीक आहे. तर एवढं सगळं आपण पाहिलं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ हाफ अँगल. आता ट्रिपल अँगल म्हणलं ना, मल्टिपल अँगल म्हणल्यावर काय तर ना ट्रिपल अँगल पर्यंतच आहे. ठीक आहे. चौपल नाही, क्वाड्रंटल नाही, तसलं पेंटल नाही, तसलं काही नाही. ट्रिपल अँगल पर्यंतच फॉर्म्युले, बाकी फॉर्म्युले कुठले नाही. समजतंय? तर पुढे जायचं. तर हे प्रूफ, याचं प्रूफ जमलं पाहिजे म्हणून सर. ठीक आहे, जमेल ना, न जमायला काय परत तेच करायचं रे. साइन 3 थीटाला काय स्प्लिट करणार तुम्ही? आता तुम्हाला काय काय माहिती मला सांगा.
तुम्हाला ए प्लस बी प्लस सी चे फॉर्म्युला माहिती आहेत का? नाही माहिती म्हणल्यावर तुम्हाला कसं 2 थिटा प्लस थिटा असं स्प्लिट करावं लागणार तुम्हाला. स्प्लिट केलं आता साइन ऑफ ए प्लस बी वापरायचं. साइन फंक्शन सज्जनांचं फंक्शन आहे तशी परिस्थिती स्वीकारणारं फंक्शन कॉसला घेऊन येणारं फंक्शन म्हणल्यावर साइन 2 थिटा कॉस थिटा प्लस आहे तशी परिस्थिती ना, प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस कॉस 2 थिटा प्लस इंटू साइन बी म्हणजे किती आहे साइन थिटा बघा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. समजतंय? आता साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तुम्ही बघितला. काय बघितला रे? 2 साइन थिटा कॉस थिटा बघितला आणि कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. आता इथे बघा, आता इथे बघा, इथे तर सगळं साइन मध्ये. आता कॉस 2 थिटाचा असा कुठला फॉर्म्युला आहे जो सगळं साइन मधला आहे? समजतंय? हे समजायला पाहिजे, माणसाला हे समजत नाही पण हे समजायला पाहिजे. तर कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपण बघितला बघा, सगळं साइन मध्ये 4 फॉर्म्युले आहे पण 4 फॉर्म्युल्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे जो सगळा साइन मध्ये. म्हणजे कसं 2 साइन स्क्वेअर थिटा, इथे फक्त साइन येतो बघा, बाकी कुठला सुद्धा येत नाही. कॉस 2 थिटाचा असा एक फॉर्म्युला आहे ज्यामध्ये फक्त साइन स्क्वेअर आहे म्हणजे साइन येणार. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करावी लागणार आणि इथे साइन 2 थिटाचं काय पुट करावं लागणार? 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे वी नो दॅट कसं रे? साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. मस्त आहे. आणि कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके म्हणल्यावर आता ठेवा एक व्हॅल्यूज. म्हणल्यावर आता बघा इथे 2 साइन थिटा कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे असं लिहू का मी 2 साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे ना? कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय? कॉस स्क्वेअर थिटा असतं ना. आणि मग इथे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा. मस्त आहे. म्हणल्यावर आता कसं होणार? आता हे बघा कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ठेवा. का ठेवा म्हणून सर? अरे आपल्याला कॉस नकोच आहे. आपल्या फॉर्म्युल्यात कॉस आहे का नाहीये? म्हणजे कॉस घालवायचा असेल तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ठेवाच लागेल. एकच आपल्याकडे तेवढा फॉर्म्युला आहे. बरोबर म्हणलं सर, ठेवा. साइन थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस आता ह्याला आत घेऊन जावा ना, का होणार? साइन थिटा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा साइन क्यूब थिटा. समजतंय? साइन क्यूब थिटा. आता ह्याला आत घेऊन जावं. आता ह्याला आत घेऊन झाल्यावर कसं होणार रे? 2 साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा मायनस हे आधी मुद्दाम लिहितो समजेल म्हणून 2 साइन क्यूब थिटा प्लस साइन थिटा. समजतंय? आता हे बघा दोनदा साइन थिटा अधिक एकदा साइन थिटा म्हणजे कितीदा साइन थिटा? 3दा साइन 3 साइन मायनस 2 साइन थिटा क्यूब मायनस 2 साइन थिटा क्यूब म्हणजे 4 साइन क्यूब थिटा. हेन्स द प्रूफ. मिळाला बघा फॉर्म्युला. साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 into sine cube theta. Very very important for काय लहान बाळ रडतंय. साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. का माहित नाही का रडत असेल? बहुतेक मुंबई मॅच हरली असेल. तुम्ही नाही, मला मुंबई आवडेल, लहानपणी आवडेल. आता IPL नाही बघत मी आता. साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजतंय का रे? समजतंय का? म्हणल्यावर लिहा ना, कुठेतरी लिहा. हँग व्हायचा प्रॉब्लेम म्हणजे अजून सुटला नाही म्हणा सर. अरे मला टाइमच मिळाला रे. का हँग होत असं समजा मला, बघतो मी. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला लिहा, पॉज करून लिहा, सॉल्व्ह करा तुम्हीच. ठीक आहे. एकदा न बघता स्वतःच्या हातातनं गेलं ना तर फॉर्म्युला चांगला लक्षात राहतो. प्रूफ सहित गेलं पाहिजे.
कॉस 3 थिटा. सेम तसंच करायचं रे, सेम तसंच करायचं. आता बघा फॉर्म्युल्यात काय साइन कुठेतरी आहे का म्हणल्यावर आता कॉस 2 थिटाचा तुम्हाला उल्लेख येणार. आता उल्लेखच्या जागी आता तुम्हीच ठरवा की कॉस 2 थिटाचा कुठला फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, तुम्हीच ठरवा, तुम्हाला जमेल बघा, जमेल तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा. 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा तुम्ही मिळवू शकताय. जर नाही मिळवू शकला तर मी सोडवणारच आहे. कसं सोडवणार आहे बघा, स्प्लिट करा 3 थिटाला. 2 थिटा प्लस थिटा. आता कॉस फंक्शन आहे, कॉसचं चांगलं होतंय म्हणल्यावर तो वाईट, चांगल्या माणसाचं वाईट होणार का, तर तो कजाक आहे. परत आपल्यापासून ठरवायचं. ठीक आहे, म्हणल्यावर कसं कॉस ए कॉस बी कॉस 2 थिटा प्लस कॉस थिटा मायनस थिटा साइन थिटा. समजतंय का रे, समजतंय ना. आता कॉस 2 थिटाचा कुठला फॉर्म्युला वापरणार म्हणून सर, ज्यात साइन नाहीये त्यात साइन नाहीये म्हणल्यावर 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. हे फॉर्म्युले हाताखालनं जायलाच पाहिजेत, म्हणजे ह्याचं प्रूफ तुम्ही लिहायलाच पाहिजे, तरच लक्षात राहतील. तर मनुष्य इथे +1 करणार, काहीतरी घाणेरडापणा करणार, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला लिहायला सोडवायला पाहिजेच. कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होतच नसते, त्यासाठी कठोर मेहनत लागते, आणि ती कठोर मेहनत म्हणजे हीच. 2 sin थिटा कॉस थिटा. समजतंय, साइन 2 थिटाचा एकच फॉर्म्युला आहे आपल्याला, दुसरा आहे. म्हणजे टॅनची कशाला गरज आहे आपल्याला. वाई मार्गे काय तर सोलापूर पंढरपूर कशाला करायचं ना. कॉस थिटाला आत घेऊन जावा. 2 cos क्यूब थिटा मायनस कॉस थिटा. समजतंय, मायनस 2 sin स्क्वेअर थिटा कॉस थिटा. आता परत एकदा साइन आहे का इथे, नाहीये म्हणल्यावर साइनचं काय करायचं, सगळं कॉस मध्ये करायचं. आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग तोच ठेवावा लागणार ना. म्हणल्यावर कसं होणार, कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर थिटाच्या जागी काय पुट करायचं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता डायरेक्ट आलं पाहिजे ना, डायरेक्ट आलं पाहिजे. या मायनसला आत घेऊन जावा. का म्हणावं सर, घोळ होणार, त्यामुळे आत घेऊन जावा. नाहीतर आधी ह्याला आत घेऊन जावा, नंतर सगळ्याला मायनस द्या, असे काहीतरी करा. ठीक आहे, मायनस कॉस थिटा नीट सोडवा ना. ठीक आहे, मायनस बाहेरच असू दे. या कॉसला आत घेऊन जावा. कसं होणार, कॉस थिटा मायनस कॉस क्यूब थिटा. आता मायनस चिन्ह आहे बाहेर, आत घेऊन जात आहे कंसाच्या, नीट घेऊन जावा. 2 cos क्यूब थिटा मायनस कॉस थिटा मायनस 2 cos थिटा प्लस 2 cos क्यूब थिटा. आता बघा, आता प्लस 2 cos क्यूब थिटा प्लस 2 cos क्यूब थिटा 4 cos क्यूब थिटा. समजतंय, मायनस कॉस थिटा मायनस 2 cos थिटा मायनस 3 cos थिटा. दिस इज अ प्रूफ ऑफ cos 3 theta is equal to 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. तुम्ही जर दोन्ही फॉर्म्युले बघितले तर दोन्ही फॉर्म्युल्यात मध्ये जे चिन्ह आहे ते मायनसच आहे. मध्ये जे चिन्ह आहे हे मायनसच आहे. हा फॉर्म्युला मी आता शिकवतो, प्रूफ पण दिलं, तुमच्या लक्षात पण राहणार. पण काय होणार, जसं जसं तुम्ही 12वीत जाणार तसं तसं तुम्ही विसरणार. तर ते न विसरू त्यासाठी फॉर्म्युल्याची वही करत जावा. रिकामा वेळ मिळाला तर ती वाचत जावा. समजतंय, आय होप तुम्हाला समजत असेल. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढ्या ह्याच्यापेक्षा मोठी साईज करून तुम्ही तुमच्या त्या वहीत लिहू शकता, जेणेकरून तुमचं अट्रॅक्शन त्यावर जावं जेव्हा तुम्ही रिव्हिजन टाकताय. ठीक आहे, रिव्हिजन जेव्हा तुम्ही टाकणार तेव्हा या फॉर्म्युल्याकडे तुमचे लक्ष जावं. पुढे जायचं तर tan 3 थिटाचा फॉर्म्युला बघा. असंच सोडवायचंय. कसं सोडवायचंय, tan 2 थिटा प्लस tan थिटा. जिथे जिथे tan 2 थिटा येणार आहे तिथे आता tan 2 थिटाचा एकच फॉर्म्युला आहे, 2 tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. सॉरी, 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. हा एकच फॉर्म्युला आहे, तोच ठेवायचा ना फक्त. चला तर मग तुम्ही सोडवू शकता. तुम्ही आता फॉर्म्युला यूज करू शकता. आता तुम्ही लहान नाही राहील. ठीक आहे, एकदा तुम्हाला फक्त सांगितलं की पुढे जा,
तर तुम्ही पुढे जातच राहणार, अजिबात मागे वळून नाही बघणार. टॅन ऑफ 2 थिटा प्लस थिटा म्हटल्यावर कसं होणार आहे? आता टॅन ऑफ ए प्लस बी वापरा ना. टॅन ए काय येते? 2 थिटा प्लस टॅन बी म्हणजे काय? टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी म्हणजेच काय? टॅन 2 थिटा इनटू टॅन थिटा. समजतंय? आता हे डिनॉमिनेटर परत नीट करा, मला पण माहिती, व्यवस्थित करा, काही होणार नाही, व्यवस्थित करा. आता ह्याची व्हॅल्यू ठेवा. ह्याची व्हॅल्यू काय म्हणणार सर? 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा, विसरू नका, अपॉन 1 मायनस टॅन 2 थिटाची परत एकदा व्हॅल्यू ठेवा. 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा. समजतंय का रे? समजतंय का? ठीक आहे, समजतंय ना? म्हणल्यावर आता परत मला सांगा बरं काय म्हणा. ठीक आहे, म्हणल्यावर कसं होणार बघा बरं. कुठं लिहू रे? ओके, इथे लिहितो, नंतर तुम्हाला नवीन ह्याच्यावर घेऊन जातो. नमस्कार, नवीन ह्याच्यावर घेऊन जातो. म्हणल्यावर कसं होणार? आता लसावी घ्या. इज इक्वल 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा. ठीक आहे, नकोच, पुढच्याच पेजवर घेऊन जातो. इथे नकोच. ठीक आहे, इथे नकोच. ओके, इथे म्हणल्यावर कसं होणार? टॅन 3 थिटा इज इक्वल. ठीक आहे, ओके, इज इक्वल कसं रे? कुठे होतो रे आपण? हा, इथे लसावी घ्या ना, म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करायचं. खाली 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाच राहणार बघा. खाली 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाच राहणार. आणि ह्याचा पण तुम्ही लसावी घेतला तर इथे काय होणार? इथे लिहितो बघा, इथे लिहितो 2 टॅन थिटा, ठीक आहे, प्लस टॅन थिटा, ठीक आहे, मायनस टॅन स्क्वेअर थिटा. लसावी घ्या ना, काय येणार खाली? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. लसावी म्हणण्यापेक्षा आमचे सर म्हणायचे लसावी घ्या. लसावी म्हणजे आता ती लघुत्तम सामायिक विभाज्य असतं का लघुत्तम सामायिक विभाजक असतं, यात नाही आपल्याला शिकायचं. लसावी म्हणजे डिनॉमिनेटर सेम करा, वरचा आणि ह्याच्या खालचा सेम करण्याची आता पद्धत मी नाही शिकू शकत. खरं मी नाही, ती लहान पोरांना शिकवायची पद्धत आहे ती आमचे वांगीकर सर चांगलं शिकू शकतात. 2 टॅन स्क्वेअर थिटा आणि खाली पण 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाच राहणार बघा. ह्याला हे गेलं म्हणल्यावर एकूण एक काय राहणार इथे? 2 टॅन थिटा प्लस टॅन थिटा 3 टॅन थिटा, टॅन थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. समजतंय? गोळ झाला का रे काहीतरी आपल्याकडून? कसं काय गोळ झाला म्हणून सर? गोळ नाही व्हायला पाहिजे, काहीतरी चुकलं आपल्याकडे. हा, ह्याचं टॅन क्यूब झालं पाहिजे ते करेक्ट. असं जेव्हा आपण इथे मल्टिप्लाय केलं ना ह्याला, टॅन क्यूब झालं पाहिजे करेक्ट. काय तर इथे 3 टॅन थिटा अपॉन टॅन क्यूब थिटा. कसं म्हणावं सर? आहे बघा ह्यानं जेव्हा तुम्ही वर घेऊन जाता तेव्हा टॅन थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा टॅन क्यूब थिटा तीच राहील. आणि खाली काय राहणार रे? खाली राहणार 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. हेच तर प्रूफ, समजा विषय. हाच तर फॉर्म्युला आला. टॅन 3 थिटाचा काय फॉर्म्युला आला? 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा 1 मायनस. ठीक आहे, काय फॉर्म्युला आला रे? 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. मायनस नाही म्हणून सर, प्लस आहे, प्लस. ठीक आहे, प्लस मायनसच आहे की रे? सरला झोप यायला लागली, मायनसच्या जागी प्लस दिसायला लागली.
मायनस. ठीक आहे, 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. कुठल्याही फॉर्म्युला तुम्ही जर ट्रिपल अँगल फॉर्म्युले बघितले तर फॉर्म्युल्यात प्लस साइन कुठेही सुद्धा नाहीये. इव्हन कॉस असू दे साइन असू दे. साइनचा सांगा बरं काय, साइन 3 थिटा. साइन 3 थिटा आहे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. समजतंय. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे आधी क्यूबच आहे बघा, 4 कॉस क्यूब थिटा आणि नंतर मायनस 3 कॉस थिटा आहे. बरोबर साइनचा उलटा आहे फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला काय रे, tan 3 थिटाचा कुठल्याही फॉर्म्युल्यात ट्रिपल अँगल फॉर्म्युला प्लस साइन अजिबात नाही. 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. समजतंय. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले, खूप सारे फॉर्म्युले पाहिलेत आज आपण. ठीक आहे, खूप सारे फॉर्म्युलेस पाहिले. अरे हे शिकावंच लागतं, त्याशिवाय ना इंटिग्रेशन जमतं ना डेरिव्हेटिव्ह. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. tan 3 थिटा इज इक्वल टू 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. समजतंय. तर हे फॉर्म्युले बघा आणि मोठे मोठे लिहा जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. आणि मग फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 18 डिग्री. हा MST ला क्वेश्चन येऊन गेलेला आणि मी क्वेश्चन छोटासा घेतला कारण की कसा सोडवायचा आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे कसं सोडवायचं, यामध्ये आपल्याला ॲलाइड अँगल लागणार प्लस क्वाड्रॅटिक इक्वेशन लागणार. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूटचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस BX प्लस C इज इक्वल टू 0. तर एक्स ची व्हॅल्यू काय असते रे, मायनस B प्लस ऑर मायनस अंडर रूट B स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A. हा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. ठीक आहे, तर हे लागणार. आताचे फॉर्म्युले लागणार. साइन 3 थिटा इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. समजतंय. हा फॉर्म्युला लागणार. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट आणि 2 मार्काला येऊन गेला. किती मोठा होता आणि MST 2019 लेटेस्ट विचारलेलं. त्यामुळे बघा कसं सोडवायचं बघा. ठीक आहे, मी काय करतो बघा, x इज इक्वल टू 18 डिग्री म्हणतो. x इज इक्वल टू 18 डिग्री. समजतंय. आता असं काहीतरी नाही आहे बघा, 90चं काहीतरी आहे बघा, हे 90च्या पाड्यात येते. बरोबर. आता मला हे सुचायला पाहिजे. तिथे तुम्हाला केव्हा सुचणार, जर तुम्ही 18ला असं लिहू शकत असं. ठीक आहे, दोन्ही साईडला 5x नी 5 नी गुणा. 5x इज इक्वल टू 90. ठीक आहे, 5x ला मी असं स्प्लिट करतो. कसं स्प्लिट करतो, 2x प्लस 3x इज इक्वल टू 90. समजतंय. आता या 3x ला मी तिकडे घेऊन जातो. तिकडे घेऊन झालो म्हणल्यावर कसं होणार रे, 90 मायनस 3x. समजतंय. आता दोन्ही साईडचा साइन रेशिओ घ्या. दोन्ही साईडचा साइन रेशिओ घ्या. काय घेणार आहे तुम्ही, साइन ऑफ 2x इज इक्वल टू साइन ऑफ 90. 90 म्हणजे काय रे, पाय बाय 2 मायनस 3x. समजतंय. आता 3x तर ऍक्यूट आहे म्हणा सर, म्हणजे पाय बाय 2 मायनस 3x हा तर अँगल हा सेकंड क्वाड्रंट सॉरी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर सगळे रेशो आधी रेशो बघायचं, सगळे सॉरी आधी चिन्ह बघायचं. सगळे पॉझिटिव्ह असतात. सगळे पॉझिटिव्ह म्हणल्यावर उत्तराचं साइन कुठला प्लस. आता चिन्ह झालं. आता रेशो आला का नाही आला, आला रेशो. रेशो आला म्हणल्यावर साइनचं काय म्हणा, कॉस. कॉस ऑफ 3x. मस्त आहे. वापरा मग आता आताचेच फॉर्म्युले. ह्याचा फॉर्म्युला काय होता, 2 साइन x cos x. 2 साइन x cos x. cos 3x चा फॉर्म्युला 4 cos क्यूब x. ट्रिपल अँगल फॉर्म्युला प्लस साइन कुठेही नाही, मायनस 3 cos x. आताच फॉर्म्युला बघितले ना, म्हणल्यावर कसं होणार. आता बघा दोन्ही साईडला cos x नी डिवाइड करा. हे cos गेलं, cos क्यूब मधलं एक cos गेलं म्हणजे cos स्क्वेअर x राहिलं आणि हे cos गेलं म्हणल्यावर कसं राहणार, 2 sin x. आपल्याला sin x म्हणजे sin 18 विचारला म्हणल्यावर आपल्याला sin x ची व्हॅल्यू काढायची. sin x समजतंय.
4 कॉस स्क्वेअर एक्स राहील ना, ठीक आहे असं लिहितो 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3. समजतंय? आता 2 साइन एक्स ला इकडे घेऊन या, कसं लिहितो मग एक खोडू का, झालं असेल तुमचं. कसं होणार म्हणजे बघा बरं, 0 इज इक्वल काय केले रे आपण, काय केलंय 2 साइन एक्स ला राईट साइडला आणलाय. ओके 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस राईट साइडला आणलं ना म्हणलं मायनस होणार 2 साइन एक्स मायनस 3. आता फक्त बाजू बदलून घ्या आणि कॉस स्क्वेअर एक्सच्या जागी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहा. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहिलं का, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स लिहिलं, मायनस 2 साइन एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. बाजू बदलून लिहिलं रे फक्त. आता 4 ला गुणा 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. आता हे मायनस 3 1 होणार म्हणजे कसं 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. आता इथे बघा हे क्वाड्रॅटिक बनलं. कसं काय क्वाड्रॅटिक बनलं म्हणून सर, लेट म्हणा साइन एक्स इज इक्वल टू टी. आता क्वाड्रॅटिक बनलं. कसं काय म्हणा सर, 4t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर मायनस 2t प्लस 1 इज इक्वल टू 0. आता मायनस साइन मला नाही आवडत पहिल्यांदा क्वाड्रॅटिक मध्ये, मग ते मला घालवायचे म्हणल्यावर मला दोन्ही बाजूला मायनस 1 गुणावं लागणार. गुणा मग 4t स्क्वेअर मायनस मायनस प्लस होणार 2t मायनस 1 इज इक्वल टू 0. समजतंय? आता साइन एक्स इज इक्वल टू टी तर तुम्ही वाढलं. आता तुम्हाला फक्त टी ची व्हॅल्यू माहिती. आता ही टी ची व्हॅल्यू तुमच्या तुक्का मारून नाही म्हणजे गुणाकार हुडका मग तिची बेरीज ऍडजस्ट करा, तुक्का मारून नाही येणार. इथे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा तो फॉर्म्युला वापरावाच लागणार. कळला रे फॉर्म्युला, युझिंग टी इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ए काय इथे 4, बी काय आहे 2, सी काय आहे मायनस 1. पुट करा ना एक एक व्हॅल्यूज पुट करा. म्हणजे टी म्हणजेच काय साइन एक्स म्हणजेच काय साइन 18 काय मिळणार आपल्याला मायनस बी म्हणजे इथे बी कोण आहे हे बघा, इथे a इज इक्वल टू 4 आहे. कसं काय म्हणा सर, कम्पेअर करायचं दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. आता इथे एक्स नाही आहे टी आहे म्हणा सर, मग 80 स्क्वेअर प्लस बीटी प्लस सी इज इक्वल टू 0 असं यूज करू. बी इज इक्वल टू 2, सी इज इक्वल टू मायनस 1. असं एवढं सगळं त्या परीक्षेत तुम्ही सॉल्व्ह करणार नाही ना, मग तुम्हाला फास्ट सॉल्व्ह करायचंच आहे. समजतंय का? हे गणित खूप जणांना जमलं नव्हतं कारण की कसं सोडायचं कळलं. समजतं? ठीक आहे म्हणजे एवढी सगळी प्रोसेस करायला लागणार. हो मग आता मार्क पाहिजेत म्हणल्यावर कराच ना. साइन 18 इज इक्वल टू मायनस बी म्हणजेच काय मायनस 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 4 मायनस 4 इंटू ए किती आहे रे इथे 4 आहे म्हणून सर इंटू मायनस 1. सी ची व्हॅल्यू मायनस 1 आहे ना म्हणल्यावर आता इथे बघा 8 2 इंटू 4 किती 8 म्हणल्यावर साइन 18 इज इक्वल टू मायनस 2 प्लस ऑर मायनस. हे बघा हे मायनस आहे हे मायनस आहे प्लस होणार बरोबर आहे म्हणल्यावर किती कसं होणार 16 प्लस 4 अपॉन 8 यार कसं होणार आहे साइन 18 इज इक्वल टू मायनस 2 प्लस ऑर मायनस 20 अपॉन 8 म्हणल्यावर कसं होणार रे परत साइन 18 इज इक्वल टू ह्याला स्प्लिट करा मायनस 2 प्लस ऑर मायनस 4 इंटू 5 अपॉन 8. आता 4चं रूट किती असतं रूटच्या बाहेर आल्यावरती 2 होणार म्हणल्यावर साइन 18 इज इक्वल टू मायनस 2 प्लस ऑर मायनस 2 रूट 5 अपॉन 8. न्यूमरेटर मधनं 2 कॉमन घ्या. न्यूमरेटर मधनं हे खोडतो बरं का मी खोडतो. न्यूमरेटर मधनं 2 कॉमन घ्या म्हणल्यावर साइन 18 इज इक्वल टू
2 कॉमन घेतलंय, -1 राहणार, प्लस ऑर मायनस. ठीक आहे, √5/8 समजतंय. म्हणलं आता काय होणार, sin 18 डिग्री. आता इथे दोन व्हॅल्यू, कसं काय दोन व्हॅल्यू म्हणावं सर, एकदा प्लस घेऊन घ्या एकदा मायनस घेऊन घ्या. म्हणलं -√5/4 आणि एकदा प्लस घेऊन घ्या. बरं म्हणलं प्लस घेऊन घ्या तर √5 - 1/4. आता मला सांगा 18 कुठल्या क्वाड्रंट मध्ये रे, 18 कुठल्या क्वाड्रंट मध्ये, 18 इथे sin 18 इज इक्वल टू बोलतो sin 18 कुठल्या क्वाड्रंट मध्ये, 18 तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला म्हणून सर. 18 फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, म्हणल्यावर इथे तर ही व्हॅल्यू जी आहे ना रे, ही जी व्हॅल्यू ही तर पूर्ण निगेटिव्ह आली की, म्हणल्यावर sin 18 इज नॉट इक्वल टू -1 - √5/4. ही तर पूर्ण निगेटिव्ह आली व्हॅल्यू. आता ही तर असूच शकत नाही, असं पूर्ण निगेटिव्ह आली ना ही व्हॅल्यू, असूच शकत नाही. मग निगेटिव्ह नसतो म्हणल्यावर एकच व्हॅल्यू मिळाली, ती म्हणजे पॉझिटिव्ह, आणि तीच पॉझिटिव्ह म्हणजेच sin 18 इज इक्वल टू √5 - 1/4. समजतंय का रे, समजतंय का. sin 18 इज इक्वल टू √5 - 1/4. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. समजतंय. मला अशीच cos 72 करून दाखवा, cos 72 ची व्हॅल्यू काढून दाखवा. येईल तुम्हाला, येईल, खूप सोपी आहे, येईल, जास्त टेन्शन नको, येत. ठीक आहे, गंडवतोय म्हणून सर. कस काय गंडवलं रे. sin 18 म्हणजे काय रे, sin 90 - 72. π/2 - 72 आला का, π/2 - 72 म्हणजेच काय, रेशो आला म्हणजेच काय, साईनचा कॉस होणार म्हणजेच काय, cos 72. मग cos 72 ची पण व्हॅल्यू हीच झाली. हो, मग तुम्हाला cos 72 म्हणून विचारू शकतील, मागच्याला sin 18 विचारलं, तुम्हाला cos 72 म्हणून विचारू शकतील, क्या बता. ठीक आहे मग, ओके. तर मग एकच क्वेश्चन घेतला की तो इम्पॉर्टंट होता. कसं होतं, शिकवलं ना आणि त्या टाईपचं क्वेश्चन घेतला तर चांगलं लक्षात राहतं, हे यूज करायचे फॉर्म्युलेज, कसं थिंकिंग झालं पाहिजे ते तुम्ही शिकला. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हो, मग आपलं शेवटचं गुड बाय. ठीक आहे, बाय मल्हार भालचंद्र पुजारी. आज स्वतःचं नाव घेतलं, काय असं घेता मग सर, अरे त्या टायमाला टाईप करताना काय डोक्यात येतं तेच घेणार ना मी. त्या टायमाला डोक्यात काय येतं, हो व्हिडिओ मोठा व्हायला पाहिजे, कारण की अरे खूप शिकवलं, खूप म्हणजे अरे आता बोलायचं नाही. तुम्हाला फॉर्म्युले बघून तुम्ही हादरला असाल, जमीन सरकली असाल, पण खूप सोपं आहे रे. बघा जमलं ना, खूप सोपं आहे. तर मग असाच मस्त अभ्यास करत राहावा, अशीच व्हिडिओ बघत राहावा, लाईक करत जावा रे. लाईक केल्याने काय नाही, शेवटी माझ्या गळ्यासाठी तर लाईक करत जावा. ठीक आहे, ओके, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, गुड बाय.